Hello everyone, welcome to the new vlog. I hope you all are doing well. तर आज मला धुवायचे होते केस, त्याच्यामुळे मी म्हटलं की केस धुवायच्या आधी थोडीशी चंपी करूया. तर हे जे तेल आहे ते मी घरी बनवलं आहे. आपलं खोबरेल तेल आणि किचनमधले काही इन्ग्रेडियंट्स घेऊन हे तेल बनवायचं कारण आहे हे हेअरफॉल. गेल्या काही वर्षापासून मला खूप सिव्हिअर हेअरफॉल होतो. आय डोंट नो वाय. माझे केस आधी खूप चांगले होते 2018पर्यंत. नंतर मग मी शिक्षणासाठी बाहेर गेले. मग रत्नागिरी, मग पुणे, मग बेंगलोर. मग वातावरण चेंज, पाणी चेंज, लाईफस्टाईल चेंज आणि स्ट्रेस त्याच्यामुळे होत असेल मे बी, आय डोंट नो. तर मला ते फिक्स करायचं आहे. एनिवेज, इथे मी माझ्या भावाची ऑफिसला जायची तयारी करते. तो जायच्या आधी पूजा करतो. सो मी फुलं काढली आहेत आणि हे आहे तिचा नाश्ता, ओट्स. आई आज शेतात गेली आहे. जाताना ती भाजी भाकरी करून गेली आहे. तर मी आता भावाचा डबा भरते. मसूरची भाजी आणि भाकरी. त्याला बाय करायला बाहेर आलं. माझं लक्ष माझ्या झाडांवर गेलं. तर हे जे पर्टिक्युलर गुलाबाचं झाड आहे त्याला खूप दिवस फुलंच येत नव्हती. म्हणजे मला आठवतच नाही त्याला कोणत्या कलरचं गुलाब येतं. सो मी त्याचं कटिंग केलं होतं. तर आत्ता मला त्याला एक कळा आलेला दिसतो आहे. तर आपण बघूया की कुठच्या कलरचं फूल येतं आहे त्याला. तर घरातून सगळे गेले होते बाहेर. आई पप्पा शेतात, भाऊ ऑफिसला. तर मी म्हटलं की घर आवरूया थोडं. तर मी ठरवलं की पहिल्यांदा मी कचरा काढते. तर मी इथे कचरा काढते. तुम्ही म्हणाल सर अशी काही मधूनच कचरा काढते. तर असं नाही आहे. मी काढत होते पण मधून कॅमेरा अँगल फिक्स केल्यामुळे मला लक्षात नव्हतं राहत की लास्ट मी कचरा कुठे सोडले. मग ही काही भांडी घासलेली होती, मी ट्रॉलीमध्ये लावून घेतली. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आई वगैरे शेतात गेल्यात आज, त्याच्यामुळे मला दुपारचं जेवण बनवायचं आहे. सो मी आमटी बनवली. काही नाही, सिम्पल मसूर डाळीच्या आमटीला फोडणी दिली. मी डाळ आधी शिजवून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग मी लावला भाताचा कुकर. जोपर्यंत कुकर होतं आहे तोपर्यंत माझी नजर गेली लिंबांवर. आमच्या शेजारच्या काकांनी खूप सारी लिंबं आणून दिली होती. सो आई म्हणाली की आपण लोणचं बनवूया. तर मग मी म्हटलं की मी धुवून ठेवते आणि सॉर्ट करून ठेवते. काही लिंब डागाळलेली असतील तर ती बाजूला काढेन. सो मी ते लिंब धुवून घेतले आहेत आणि त्यांना मग पुसून सॉर्ट करून ठेवते इथे. जर माझ्या लक्षात राहिलं आणि जर मी शूट केलं लोणचं बनवताना तर मी नक्की दाखवेन तुम्हाला की आई कसं लोणचं बनवते. मला फारसं लिंबाचं लोणचं आवडत नाही. तुमच्यापैकी किती जणांना लिंबाचं लोणचं आवडतं ते मला सांगा. मग आई आणि आली. मग आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यावर मला टी व्हीवर एक काहीतरी दिसलं. टी व्हीवर एक सिरियल चालू होती. जे 90s किड्स आहेत किंवा लेट 90s किड्स आहेत त्यांना माहिती असेल, एक 2001मध्ये एक सह्याद्रीवर सिरियल लागायची. त्याची खूप क्रेज होती. मी ती सिरियल आवर्जून बघायचे, दामिनी. आणि आत्ता हे ते सुरू आहे दामिनी 2.0. सो एक नॉस्टॅल्जिया हिट झालं मला. नंतर फार काही केलं नाही मी. इथे जुलै महिन्यात ऊन पडल्यामुळे काही सुकवण घातलेलं होतं. सो मी त्याची राखण करत होते कबुतरांपासून. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.